ओके, आल्या सगळ्या? ठीक आहे, करूयात सुरू. ओके, सगळ्यात आधी मेन रेग्युलर बॅचच्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी सांगते. तुम्ही फक्त ऐकायचं आहे, तुम्ही ऐकण्यासाठी जॉईन झालेला आहात. माहिती जेवढी काय आहे ती. कोणीही रेग्युलर बॅचच्या नवीन ॲडमिशनच्या मुलींनी प्रश्न विचारायचे नाहीत. तुमचा टर्न हा ॲडव्हान्स बॅचला येणार आहे, त्यावेळेला तुम्ही प्रश्न पडलेले तुमचे विचारायचे आहेत. आत्ता हा सेशन ॲडव्हान्स बॅचला ज्या मुली आहेत, ज्या पुढच्या महिन्यात फेब्रुवारी महिन्यात वेट लॉस सेशन करणार आहेत त्यांच्यासाठी मी घेते आहे. तुम्हाला फक्त माहिती हवी, कळावी म्हणून मी तुम्हाला लिंक पाठवलेली आहे ऐकण्यासाठी. त्यामुळे अजिबात मध्येच कुठलेही प्रश्न विचारू नका. माझी लिंक तुटेल, मला जेवढं काही सांगायचे ते मग राहून जातं. ओके, म्हणून मी आवर्जून सांगते, कारण मला माहिती आहे खूप जास्त एक्साइटमेंट असते नवीन मुलींना आणि पटकन ॲडमिशन हवी असते वेट लॉस सेशनला. पण प्रोसिजर समजून घ्या, काय प्रोसिजर आहे ती आधी माहिती करून घ्या, तरच तुम्ही प्रिपेअर होणार आहात जे काही करायचं आहे त्याच्यासाठी. ओके, त्यामुळे शांतपणे आज फक्त माहिती ऐकून घ्या. तुमचा टर्न ॲडव्हान्स बॅचला आल्याशिवाय येणारच नाहीये. आपल्याकडे कंपल्सरी ॲडव्हान्स बॅच करायची आहे, त्याच्यानंतरच वेट लॉस सेशन करू शकतो. कारण वेट लॉस सेशनचा 80% सिलेबस हा आपण ॲडव्हान्स बॅचमध्ये कव्हर करतो. ओके, त्यामुळे फक्त ऐका. इथे सगळ्या मिक्स आता सगळ्या बॅचच्या मुली आहेत. वेट लॉस केलेल्या सुद्धा खूप सगळ्या मुली आहेत. ऑलरेडी वेट लॉस केलेल्याच जास्त दिसत आहेत मला आता. तर म्हणजे मी कोणासाठी घेणार आहे इंट्रोडक्टरी सेशन? मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तर वेट लॉस सेशन रिपीट केलेल्या दिसत आहेत इथे मला. 11. अरे बापरे, आहेत. ठीक आहे, ओके. मी आता माझे कष्ट घेऊ की नको घेऊ, काय सांगा तुम्ही? तुम्हालाही पाठ आहे, मलाही पाठ आहे. उगीच आपलं सेशन रेकॉर्डिंग पाठवते मग मी रिमाइंडर साठी. नाही मॅडम, घ्या ना. बरं वाटतंय बघायला ऐकायला. बरं वाटतंय बघायला ऐकायला. एंटरटेनमेंट आहे का? रेकॉर्डिंग मध्ये पण मीच आहे, मीच बोलणार आहे, मीच दिसणार आहे. ॲडव्हान्सच्या कोण आहेत? चला, भरपूर झाल्या का हसी मजाक. ॲडव्हान्सच्या कोण आहेत ज्या इंटरेस्टेड आहेत पुढच्या महिन्याच्या वेट लॉसला? हर्षदा. ओके, कामते. तुमचं नाव दिसत नाहीये. माधुरी कामटे. माधुरी, ओके. ॲडव्हान्सच्या कोण आहेत की ज्या फेबच्या ह्याला? रेणुका. दीपाली लाडगे. दीपाली नाही, मी नवीन विचारते. सुषमा, ओके. बरं, ठीक आहे. आहेत 5-6 आहेत दिसल्या. ठीक आहे, हरकत नाही. पहा, सगळ्यात आधी आजचा सेशन असतो हा सेशन हा स्पेशली तुम्हाला मेंटली प्रिपेअर करण्यासाठी आहे.
जे काही सांगणार आहे ते तुम्ही ऐकून जर तुम्ही प्रिपेअर झाला की अरे मी हा सेशन करू शकते, माझ्याकडनं हा होईल 21 दिवस, तरच तुम्ही नेक्स्ट लेवलला जायचे. ओके. प्रिपरेशन जे आहे नंतरचं ते आज काय आहे, इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन म्हणजे काय, की आपण 21 दिवसामध्ये काय काय करणार आहोत, कशा पद्धतीने आपण वजन कमी करणार आहोत, त्यामध्ये काय काय घेऊन वजन कमी करणार आहोत, उठल्यापासून झोपेपर्यंत तुमचं काय शेड्यूल असणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असणार आहेत. म्हणजे तुम्ही काय खायचंय, काय नाही खायचंय, 21 दिवस कुठलं टायमिंग कसं पाळायचंय, हे सगळं माहिती असणार आहे. तर सगळ्यात आधी लक्षात घ्या, मी जे काही सांगेल, आता मी मध्ये आधी पण परत हे वाक्य बोलणारच आहे, शेवटी पण बोलणारच आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे ऍडमिशन पहिल्यांदा माझं हे इंट्रोडक्टरी सेशन ऐकतायत त्यांच्यासाठी, तुम्हाला स्वतःला प्रायोरिटीवरती टॉप नंबर 1 ला आणावं लागेल, तरच तुम्ही हा वेट लॉस सेशन करू शकता. प्रायोरिटीमध्ये नंबर 1 ला आणायचं म्हणजे काय, बाकीच्या तुमच्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी ह्या नंबर 2, 3, 4 ला आल्या. ओके. आणि तुमची स्वतःची प्रायोरिटी सगळ्यात वरती. मग तुमची स्वतःची प्रायोरिटी वरती म्हणजे काय, की तुम्हाला स्वतःला सगळ्यात जास्त सगळ्यात आधी वेळ द्यायचा आहे. तुमच्या प्रत्येक गोष्टीला वेट लॉस सेशनशी रिगार्डिंग जेवढ्या काही गोष्टी आहेत त्याला तुम्हाला सगळ्यात आधी प्रेफरन्स द्यायचा आहे. मग बाकीच्या गोष्टींना. त्यामुळे मला असले कसलेही प्रश्न विचारायचे नाहीत, की त्या वेट लॉस सेशनच्या 21 दिवसामध्ये माझं लग्न येतंय, माझ्या मुलाचा बर्थडे, मुलीचा बर्थडे, माझी लग्नाची अॅनिव्हर्सरी, नवऱ्याचा बर्थडे, अजून कोणाचं काय येतंय आणि त्याच्यामुळे माझी दांडी होईल किंवा मला डिस्टर्ब होईल किंवा मला गावाला जायचंय. तुम्ही ही सगळी कारणं सांगितली म्हणजे काय, अगेन तुम्ही दुसऱ्याच गोष्टींना पहिल्या नंबरला आणलंय आणि स्वतःचं महत्त्व खाली केलंय. तुमच्या स्वतःच्या महत्त्वापेक्षा स्वतःपेक्षा काय महत्त्वाचं आहे तुम्हाला आत्ता, कोणाचा तरी बर्थडे, कोणाचं तरी लग्न, कोणाचा तरी कार्यक्रम, कुठेतरी गावाला जाणं हे इम्पॉर्टन्स आहे तुमच्यासाठी. ही कारणं इथे चालत नाहीत. इथे इम्पॉर्टन्स तुम्हाला स्वतःला द्यायचा आहे. म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना 2 नंबरला ऍडजस्ट करायचे. मी ऍडजस्ट करणार नाही, माझ्या वेट लॉस सेशनला डिस्टर्ब करणार नाही. मला काय करायचंय, 21 दिवसामध्ये माझ्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे. मी फिजिकली सुद्धा आणि मेंटली सुद्धा पूर्ण चेंज झालेली चांगली पाहिजे मला. वजन तर कमी होणारच आहे, नो डाऊट. करून घेणं माझं काम आहे, त्याच्यामुळे तुम्ही उडी टाकली याच्यामध्ये, मी करून घेणार. पण तुम्ही ते करून घेण्यासाठी तुम्ही पण तेवढे प्रिपेअर पाहिजे. तुमची पण मानसिकता तेवढी असली पाहिजे, की मी करणारच आहे. मी हे असल्या डिस्टर्बन्स कसले आले तरी त्याला अजिबात स्वतःला डिस्टर्ब करून घेणार नाही. माझं शेड्यूल खराब करणार नाही. 21 दिवसानंतर काय असेल ते बघेल मी. जे काय असेल ते. 21 दिवस मला डिस्टर्ब करू नका. मला तेवढा 21 दिवस एक्सक्यूज द्या. मला 21 दिवस माझा वेट लॉस सेशनला फोकस करायचा आहे. त्याच्यामुळे मी सुट्टी देणार नाहीये सेशनला. मी डाएट ॲडजस्ट करणार नाहीये. ना मी दगदग करणार आहे. मी हे का सांगतेय? तुम्हाला दगदग चालत नाही 21 दिवस. का चालत नाही ते तुम्हाला पुढे जाऊन कळेल. कारण तुमचं तसं डाएट असणार आहे. तुम्ही दगदग केली, तुम्हाला विकनेस येणार, अशक्तपणा येणार, तुमच्याकडनं वर्कआउट होणार नाही, तुमचा वेट लॉस वर्क होणार नाही. ह्याचं नाव जरी वेट लॉस सेशन असेल तरी हा डिटॉक्सेशन प्रोग्राम आहे. डिटॉक्सेशन प्रोग्राम आहे म्हणजे काय, की तुम्हाला सगळं पोटात साठलेलं जे काही कुजलेलं सडलेलं वर्षानुवर्ष काय आहे ते सगळं बाहेर फेकायचंय. पूर्ण आपण ते काढून टाकतो. आणि ते काढून टाकण्यासाठी मग आपण पंचकर्म, आहारशास्त्र आणि योगशास्त्र या तिन्ही मधल्या शुद्धिक्रिया घेतो. प्रॉपर पंचकर्म करतो आपण. वमन विरेचन त्याच्यामध्ये घेतो. जे आयुर्वेदात पंचकर्म तुम्हाला माहिती असेल, ऐकून असाल. त्या पंचकर्माच्या 2 शुद्धिक्रिया आपण वेट लॉस सेशन मध्ये घेतो. योगशास्त्रातले आपण 2 शुद्धिक्रिया घेतो. अग्निसार धोती उडियान बंद. त्याच्यामुळं तुमचं पोट नाजूक असतं. त्या पोटाला अजिबात चालत नाही दुसरं बाहेरचं काहीही खाल्लेलं. वेळा बदललेल्या चालत नाहीत. झोप डिस्टर्ब झालेली चालत नाहीत. त्याचा परिणाम तुमच्या हार्मोन्सवरती होतो आणि तुम्ही कितीही प्रयत्न केले, कितीही सगळा सेशन सिन्सिअरली अटेंड केला तरी सुद्धा तुमचं वजन स्ट्रक होतं. वजन अडकून राहतं. मग एवढे कष्ट आपण कशासाठी करतोय? तेच जर आउटकम नाही मिळालं, तेच जर आउटपुट नाही मिळालं तर काय उपयोग आहे? आणि हे सगळं नाही व्हावं म्हणून 21 दिवस एकदम शिस्तीचं पालन. एखादं व्रत कसं करता तसं स्वतःला फोकस ठेवून 21 दिवस, काय असेल ते 21 दिवसानंतर
पण 21 दिवसामध्ये मला एकदम माझं पोट 3 इंचाने तरी कमी झालंच पाहिजे. माझं वजन 7-8 किलो कमी झालंच पाहिजे. माझी स्किन मस्त झालीच पाहिजे. माझे केस चांगलेच पाहिजेत मला. माझं शेड्यूल खाण्यापिण्याचं इतकं चांगलं पाहिजे की मला काहीच नाही झालं पाहिजे. हे तुमचं इच्छा, हे तुमचं ध्येय असलं पाहिजे 21 दिवसांसाठीचं. 21 दिवसानंतर हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. पण त्याच्यासाठीची तुमची 21 दिवसांची तयारी पाहिजे हे सगळं फॉलो करण्याची. एक दिवस सुद्धा अनफॉलो केलेलं रुटीन चालत नाही. इथे जुन्या मुली आहेत, त्यांना आपण नंतर त्यांना विचारणार आहोत, तुम्ही ऐका. असं नको की मी फक्त सांगते आणि मॅम जास्तीचं काहीतरी सांगतायत, ऍक्च्युअल मध्ये तसं काय नसतं, असं नाही. हे मी जे बोलतेय हे शब्दशः करावं लागतं. तुमची इच्छाशक्ती तुम्हाला जागृत करावी लागेल. तुमची स्वतःची विल पॉवर तुम्ही स्वतःसाठी वापरायची आहे. इतके दिवस, इतके वर्ष ही विल पॉवर तुम्ही सगळ्या गोष्टींसाठी वापरली, फक्त स्वतःसाठी वापरली नाही. पूर्ण असं छानपैकी ताट भरून जेवण, सगळं कोशिंबिरी, भाज्या, आमटी, सगळं ताक, आणि असं शिस्तीत घेऊन शिस्तीत त्याच वेळेला खायला बसायचे, जग कुठंही असला तरी तिथे. एवढं स्वतःवरती प्रायोरिटी द्यायची, एवढं स्वतःवरती प्रेम करायचे. 21 दिवस ह्याच्यामध्ये नो चेंज. याच्यासाठी तुमची स्वतःची मानसिकता पाहिजे आधी झाली व्यवस्थित. तुमची मानसिकता झाली तर तुम्ही तुमच्या अवतीभोवतीची कराल, वातावरण कराल, घरामध्ये कराल. त्यांना ते तुम्ही जे तुम्हाला जे गांभीर्य आलेलं आहे या विषयाचं ते त्यांच्यापर्यंत पोहोचवाल. आणि हे तुमचंच काम आहे की तुमच्या स्वतःसाठी वातावरण निर्मिती करणं. मी तुमचा सेशन घेते म्हणून तुम्ही प्रिपेअर आहात. त्यांचा घेते का ते प्रिपेअर असायला? मेडिटेटर कोण आहात? तुम्ही आहात. तुमचा रोल आहे तुमच्यासाठी वातावरण तयार करून ठेवणं की 21 दिवस मला असं असं पथ्य असणार आहे, मला गोड खायचं नाही, मला नॉनव्हेज खायचं नाही, मला जड पदार्थ, बेकरीचे पदार्थ खायचे नाहीत. का खायचे नाहीयेत? आपण आधीच साठलेलं बर्न करणार आहोत, वितळवणार आहोत. फॅट शरीरात साठलेलं आपण जर बाहेरून खात राहिलो तर वितळेल का शरीरात साठलेलं? म्हणून 21 दिवस हे काहीही पदार्थ खायचे नाहीत आपल्याला. दुसरी गोष्ट, परत एकदा, हा आपला डिटॉक्सिशन प्रोग्राम आहे. डिटॉक्सिशन प्रोग्रामला सगळं पचायला हलकंच खावं लागतं, पूर्ण हलकं खावं लागतं. तरच तुमचं पूर्ण आतनं पोट साफ स्वच्छ होणार आहे, एकदम छान होणार आहे. तुमची पचनसंस्था एकदम मजबूत होणार आहे. आणि हे का महत्वाचं आहे? त्यानंच तुमचा मेटाबॉलिझम चांगला होणार आहे आणि त्यानेच तुमचं वजन परत वाढणार नाही. जे आत्ता आपण कमी करतोय ते वजन परत का वाढत नाही? का आपल्या सेशनची खासियत, स्पेशालिटी ही आहे वेट लॉसची की का आपल्या मुलींचं वजन परत वाढत नाही? कारण आपण मुळापासून काम करतो, रूट्स वरती काम करतो. वरवरचं काहीही नाही. 21 दिवस काहीतरी डाएट दिलं, 21 दिवस तुमच्याकडनं करून घेतलं, 22व्या दिवशी काही संबंध नाही, तुम्ही कोण मी कोण, परत 23व्या दिवसापासून तुमचं वजन वाढायला लागलंय, परत तुम्ही बॅकफूटवर आलाय. असलं प्रकार काहीही होतच नाही, होऊच शकत नाही. त्याच्यासाठी मी कामच करत नाही. तुमचं 7 किलो वजन कमी झालंय तर ते तसंच तुमचं आयुष्यभर कमी राहिलं पाहिजे. ह्याचं ट्रेनिंग आहे हे 21 दिवसांचं, की ते कमी कसं राहील. आयडियल लाईफस्टाईल म्हणजे ऍक्च्युली काय हे तुम्हाला इथे इथे त्याचं ट्रेनिंग असणार आहे 21 दिवस. तुम्हाला तर माहिती असेल, कुठलीही गोष्ट 21 दिवस सातत्याने केली की ती आपल्या ब्रेनला मेसेज जातो आणि लॉक होते. मग हे ट्रेनिंग आहे 21 दिवसांचं, की वेळेत खायचे, काय खायचे, चॉईसेस काय असल्या पाहिजेत आपल्या. पहा, मी कधीच कुठल्या अन्नपदार्थ खाण्यासाठी म्हटलेलं नाही खायचं नाही किंवा काही नाही, मुलींना माहिती आहे. नंतर तुम्ही कुठलेही अन्नपदार्थ खाल्ले, गोड खा, तळलेलं खा, नॉनव्हेज खा, बेकरी प्रॉडक्ट खा, वजन तरी सुद्धा का वाढणार नाहीये? कारण तुम्हाला शिस्तीचं पालन इथं मी शिकवणार आहे, की कुठल्या वेळेत कसं सगळं खाऊन पिऊन मस्त राहायचं. या सगळ्या गोष्टींसाठीच आधी तुमचं माइंड प्रिपेअर पाहिजे. तुमची इच्छाशक्ती आधी तुम्हाला जागृत केली पाहिजे की मला हे करायचंच आहे, कुठल्याही परिस्थितीत मला हे करायचंय. आणि कशासाठी करायचंय? मला एकतर बारीक व्हायचे, माझं वजन मला कमी करायचे, मला जे काही आजार आहेत, आपले गायनॉक प्रॉब्लेम आहेत जे काही, ते सॉल्व्ह करायचेत. हे फक्त वजन बारीक कमी करणं, बारीक होणं याच्यावरती याच्यापुरतं वेट लॉस सेशन नाही. हा वेट लॉस सेशन तुमच्या हार्मोन्स वरती काम करतो. तुमचे जेवढे काही हार्मोनल इम्बॅलन्स, हार्मोनल इश्यूज आहेत, पीसीओडी, पीसीओएस, थायरॉइड,
मेनोपॉज, पेरिमेनोपॉज, पोस्ट मेनोपॉज जे काही सिम्पटम्स आहेत, त्रास आहे, सगळा क्युअर होतो, सगळा बरा होतो. आणि हे मी म्हणत नाहीये, आपल्याकडे मुली आहेत, एक्झाम्पल आहेत. दर वेट लॉस सेशनला मला मुलींचे फीडबॅक येतात, मुली सांगतात काय त्यांना सॉल्व्ह झालाय प्रॉब्लेम. सगळं विजेबल आहे, ट्रान्सपरंट आहे. एकही गोष्ट अशी नाहीये की मी इकडे सांगते आणि ती खरी नाही. त्या व्यतिरिक्त तुमचे अजून काही दुसरे आजार असतील ते सुद्धा क्युअर होतात. इतकी जास्त याच्यामध्ये पॉवर आहे. त्याच्यामुळे वेट लॉस सेशन जरी त्याला नाव असलं तरी तुमच्या शरीराचं पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन होतं. तुम्हाला आतून माहिती आहेत का तुमचे ऑर्गन्स कसे वर्क होत आहेत, किती हेल्दी आहेत? ते कळण्याचा काय मार्ग आहे? कसे कळणार? कुठला तरी आजार होतो, टेस्टवरून तो कळतो, डॉक्टर मेडिसिन्स देतात, प्रेफर करतात, कोर्सेस सुरू होतात किंवा कधी कधी लाईफ टाईम घ्यावे लागतात. लाईफ टाईम जी गोळी घ्यावी लागते ती सुद्धा बंद होते आपल्या वेट लॉस सेशनमुळे. डायबिटीसची गोळी मुलींची बंद झाली आहे, बीपीची गोळी बंद झाली, थायरॉइडच्या गोळ्या बंद झाल्यात. ज्या 3 गोळ्या ह्या अशा आहेत की ज्या कायमच्या. हे तर बाकी हार्मोनल प्रॉब्लेम तर आहेच आहेत, ते सॉल्व्ह होतातच. पीसीओएस, थायरॉइड किंवा जे काही जे मेन्स्ट्रुअल सायकल इरेग्युलर आणि जे काही होतं ते तर होतच क्युअर. पण कायमस्वरूपी जे आजार चिकटलेले असतात की जे गोळ्यांनी नियंत्रण केले जातात शरीराला, ते सुद्धा पूर्ण बरे होतात. म्हणजे मग समजून घ्या की आपण किती समूळ काम करतो. जेवढं आपण मुळापर्यंत काम रूटपर्यंत करतोय म्हणून तेवढा त्याचा आउटकम चांगला दिसतोय असा, की डायरेक्ट आजार बरे होत आहेत. आपण जर वरवरचं केलं तर आजार बरे होतील का हे? आणि तुम्ही वयाच्या अशा टप्प्यामध्ये आहात म्हणून तुम्हाला आत्ता तशी प्रकारची प्रायोरिटी आहे. आता तुम्ही समजा 30-35 मध्ये आहात, तुम्हाला दुसरं काही नाहीये, तर तुमचं ध्येय काय आहे की मला बारीक व्हायचे, वजन कमी करायचे. पण अशा पण मुली आहेत की त्यांना बाकीचे हेल्थ इश्यू पॅरलल चालू आहेत. वजन कमी करण्यापेक्षा त्यांना आजार बरं करणं सुद्धा प्रायोरिटीवरती आहेत. पुढे जाऊन 5-10 वर्षांनी तुम्ही पण तिथे जाणार आहात त्या वयामध्ये, त्या कंडिशनमध्ये. मग आत्तापासूनच आपण त्याच्यावरती काम करून हे पहा, हे शरीर मरेपर्यंत आपल्या सोबत आहे. मग जर आपल्याला हे शरीर मरेपर्यंत आहे तर त्याला टिकवलं पाहिजे, चांगलंच ठेवलं पाहिजे. मग आपलं ध्येय काय असलं पाहिजे, आपला विचार काय असला पाहिजे? मला एक सुद्धा गोळी आयुष्यभर नकोय. माझं शरीर इतकं चांगलं आणि इतकं मजबूत आतून पाहिजे ना की मला एक गोळी कधी खायची गरज नाही पडली पाहिजे. हा, त्यासाठी मी प्रयत्न करणार. हे जाड होणं, बारीक होणं किंवा काय, हे सगळं होता येतं, हे सगळं करता येतं, याच्यात काहीच अवघड नाहीये. पण आपले ऑर्गन्स जे मरेपर्यंत आपल्याला साथ देणार आहेत ते मजबूत महत्वाचे आहेत आपल्याला. त्याच्यावरती काम होणार आहे, ते त्याच्यावरती डीप पूर्ण सगळे जी काय होणार आहे ती प्रोसेस होणार आहे. आणि ती प्रायोरिटीमध्ये तुम्हाला आलं पाहिजे. नॅचरली तुमचं वजन कमी होणारच आहे. जे एक्स्ट्राचं जे काही आहे ना शरीरामध्ये ते सगळं निघून जातं. मग त्यात चरबी आलीच. अननेसेसरी बॉडीला जे काय आहे ते सगळं आपण काढून टाकतो. सगळं सगळं. मग त्यात चरबी जाणारच आहे, वितळणारच आहे, वजन बारीक तुमचं होणारच आहे. पण त्याच्यासोबत बोनस काय आहे किंवा माझ्यासाठी माझ्या दृष्टीने महत्वाचं काय आहे की शरीर आतनं व्यवस्थित पाहिजे. प्रत्येक ऑर्गन नीटनेटका व्यवस्थितच पाहिजे. हे हे तुमचा विचार असला तर तुम्हाला मग मनापासून करावंसं वाटेल. तुम्ही जर तात्पुरता विचार केला की मला फक्त वजन कमी करायचे, मला काय 5-6 किलो वजन कमी झालं बास झालं आणि मला इंचेस लॉस पाहिजे, माझं पोट कमी करायचे, मला अजून काय तुमच्या प्रायोरिटी बॉडी पार्ट कुठले कमी करायचे ते आहे आणि बास झालं. हे कोणीही करून देतं. तुम्ही जिम मध्ये जा, 10,000 भरा, त्यांचं घ्या, जे काय त्यांचं देतात ते प्रोटीनचं वगैरे त्यांचं पॅकेज घ्या. ते देतात 6 महिने. ते तर 21 दिवसांचं टार्गेट नसतंच त्यांचं. महिन्याला 10,000 असे तुमचे 6 महिन्याचे ते घेतात 60,000 आणि 6 महिन्यामध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला ते बारीक करून देतात. तेही पण कशावरती? त्यांच्या प्रोटीन डाएटवरती. त्यांचं प्रोटीन डाएट जे आपण घरामध्ये खात नाही. त्याच्यामुळे बंद झाली जिम, कोचिंग घेणं बंद झालं, पीटी घेणं बंद झालं, पर्सनल ट्रेनिंग बंद झालं की तर परत तुमचं वजन पुट ऑन व्हायला लागतं. परत तुम्ही बॅकफुटवर यायला लागता जेव्हा तुम्ही घरचं जेवण खायला लागता, बाकीचं खायला लागता. मग असं शरीरावरती प्रयोग करून काय उपयोग आहे? आपलं शरीर आहे, लोकांचं शरीर आहे का त्याच्यावरती असे प्रयोग करायला? वेळ गेला, पैसा गेला, कष्ट गेलं आणि परत तुमचं वजन पुट ऑन व्हायला लागले. म्हणजे काय? ती टांगती तलवार. जिमला जात राहा, प्रोटीन खात राहा, त्यांचं जे काय देतात ते डाएट खात राहा, तरच बारीक होणार, अदरवाईज नाही होणार. आणि आजार बिजार बाकीच्या गोष्टी त्याचं तर काय घेणं देणं नाही. म्हणजे हार्मोन्स वरती काम होतंय नाही होतंय तिथपर्यंत तर पोहोचतच नाही, कारण त्यांना ते नॉलेजच नसतं. ते तुम्हाला हे करण्यासाठी, ट्रेन करण्यासाठी किंवा तुमच्याकडनं काही करून घेण्यासाठी. मग पहा तुमच्यासाठी काय महत्वाचे. आपण 21 दिवस
तुमच्या ऐकिवात आहे का 21 दिवसामध्ये 7-8 किलो वजन कमी झालेलं कोणाचं? आणि वजन कमी होतंय तर ते तसंच राहतं. 2-2, 3-3 वर्ष आपल्याकडे मुली 3-4 वर्षापासून आहेत की ज्यांचं वजन पुट ऑन झालेलं नाहीये. 4-4, 5-5 वेट लॉस सेशन त्यांनी केलेत. काही काही मुली अशा आहेत की मेंटेनन्ससाठी फक्त वेट लॉस सेशन करतात. फक्त मेंटेनन्ससाठी करतात, वजन कमी करण्यासाठी करत नाहीत. प्रत्येकाचं उद्दिष्ट वेगळं आहे. त्यांना डिटॉक्स ते ह्या सेशनकडे डिटॉक्सेशन प्रोग्राम म्हणून बघतात. स्वतःची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी म्हणून बघतात. आता हे तुमचं इंट्रोडक्टरी सेशन आहे म्हणून मला हे सगळं अगदी बेसिक पासून सांगावं लागतंय. ज्यांचे ऑलरेडी सगळे एवढे सेशन झालेत त्यांना हे सगळं माहिती आहे, त्यांचा बिलीव आहे, कारण का तसे रिझल्ट आहेत. तर हे सगळं मला सांगायची का गरज वाटतेय की तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये कळालं पाहिजे आपण काय करणार आहोत. 21 दिवसामध्ये त्याचा इम्पॉर्टन्स कळला पाहिजे तुमच्यासाठी. तुमच्या दृष्टिकोनातनं जसं बाकीचे सेशन्स आहेत, प्रोग्राम्स आहेत वेट लॉसचे, तसाच एक वाटत असेल हा पण, याच्यात वजन कमी करून मिळतं 21 दिवसांमध्ये. त्याच्या पलीकडचे मी तुम्हाला हे सगळे फायदे आणि त्याचं हे अगदी बेसिक गोष्ट काय रिक्वायर काय आहे ती सांगते, मग त्याच्यावरती बाकीच्या गोष्टी. ओके, तर याच्यासाठी तुमचं प्रिपरेशन असणं गरजेचं आहे. अजिबात गडबड करू नका. जर तुम्ही जस्ट आत्ता ॲडव्हान्स बॅचला शिफ्ट झाला आहात, आज ऐकून घ्या आणि तुम्ही बघा तुम्हाला जमणार आहे असं वाटते का, तर तुम्ही पुढच्या महिन्यात ॲडमिशन घ्या, नाहीतर काही गडबड नाही, अजून 1 महिना करा आणि पुढच्या वेट लॉस सेशनला ॲडमिशन घ्या. आपलं शरीर आहे त्याच्यावरती प्रयोग करायचे नाहीत. इतके वर्ष हे शरीर घेऊन फिरलाय, 2 महिन्यांनी काय होणार आहे त्या तब्येतीचा, असं काय विशेष फरक पडणार आहे 2 महिन्यानंतर ना तुम्ही वेट लॉस केला तरी. त्यामुळे समजून घ्या, माहिती घ्या, घाई करू नका. मला करायचं आहे वेट लॉस सेशन करायचं आहे, नाही. आधी स्वतःच्या मनाला विचारा की माझ्याच्याने होणार आहे का, मी मला प्रायोरिटीला ठेवणार आहे का. प्रायोरिटीला म्हणजे काय, प्रत्येक वेळेला आधी स्वतःचा विचार करायचा, स्वतःच्या वेट लॉसचा शेड्यूलचा विचार करायचा. त्याच्यात फिट बसत असेल तर मी करते, नाहीतर मी ॲडजस्ट करणार नाही. ही तुमची मानसिकता असली पाहिजे. मुलांची कारणं सांगायची नाहीत, घरातली कारणं सांगायची नाहीत. कळालं? तुमचा रोल काय आहे त्यांना पटवून देणं, तुम्ही किती चांगलं गोष्ट करताय. आपल्याकडं अशा पण मुली आहेत की ज्या अख्ख्या कुटुंब फॅमिली वेट लॉस एकत्र करतात, जोडीनं करतात वेट लॉस. आपण जेंट्सचं अलाउड करत नाही, घेत नाहीत, त्या त्यांच्यासोबत त्यांना घरातल्या नाही देतात. दोघांचे 1 5-5 6-6 किलो एकत्र वजन कमी होतात. का? काम वाचतं, किचन सेम, वेगळा स्वयंपाकची गरज नाही. सो ठीक आहे ना, माझं काहीच म्हणणं नाही याच्यामध्ये, काहीच म्हणणं नाहीये. ज्याला जसं कम्फर्टेबल आहे तसं करा, फक्त आउटकम मिळालं पाहिजे, रिझल्ट मिळाला पाहिजे आणि सगळ्यात आधी तुम्हाला ह्याचं महत्त्व कळलं पाहिजे. एवढं सगळं मी आता किती मी 20-25 मिनिटं यावरती बोलते, फक्त इथपर्यंतच बोलते, कारण हे मेन आहे. शेड्यूल मी आत्ता 5 मिनिटात सांगून टाकेल उठल्यापासून झोपेपर्यंत. मग तुम्ही विचारात पडाल की हे मला झेपणार आहे का, म्हणून मी आधीच सगळं सांगते. ओके, ज्यांना उपवास करायची सवय आहे त्यांना उपवास करायला आपल्या वेट लॉस मधला अजिबात अवघड वाटणार नाहीये. फक्त हा वेगळ्या पद्धतीने आहे, अतिशय वेगळ्या पद्धतीने आहे की जे तुम्हाला कदाचित माहिती असेल. जे आयुर्वेदाशी कनेक्टेड आहेत त्यांना माहिती असेल बऱ्यापैकी, हे सगळं माहिती असेल. पण जे आयुर्वेदाचं काहीच ज्यांना माहिती नाहीये तर त्यांना आता आता माझ्याकडून कळेल. ओके, सगळ्यात महत्त्वाचं, आपण हे सगळं आपलंच मूळ शास्त्र आहे. आयुर्वेद आपलं आहे, योगशास्त्र आपलं आहे, आहारशास्त्र आपलं आहे, याचे ग्रंथ आहेत, याचे पुरावे आहेत. तरी सुद्धा आपण नव्याने ह्या सगळ्या गोष्टी माहिती करून घेतोय, शिकून घेतोय. पूर्वीच्या काळापासून याच मार्गाने वजन कमी करत, वजन नियंत्रण ठेवत, स्वतःचं शरीर जपत आलेले आहेत आपले पूर्वज. आता तुम्ही नव्याने ह्या सगळ्या गोष्टी माहिती करून घेणार आहात. आणि का आपण ह्याला महत्त्व देतोय, कुठल्याही औषध गोळीशिवाय, कुठल्याही सप्लिमेंट शिवाय, आर्टिफिशियल कुठलंही पावडर न घेता आपण वजन कमी करतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे साईड इफेक्ट 0. साईड इफेक्ट काय, काहीच नाही, म्हणजे फायदाच फक्त आहे याच्यामध्ये, दुसरं काहीच नाही. ओके, चला आता मी तुम्हाला उठल्यापासून झोपेपर्यंत शेड्यूल सांगणार आहे. उठल्या उठल्या आपण काय करतो, आता आपलं टायमिंग काय असणार आहे वेट लॉसचं, संध्याकाळी 5 ते 7 असणार आहे. परंतु आपल्या रेकॉर्डिंग सेशन्स आहेत, मुली आपल्या रेकॉर्डिंग सेशन्स घेतात. बाहेर देशातल्या मुली रेकॉर्डिंग सेशन्सने वेट लॉस करतात. 2-2, 3-3 सेशन झालेत त्यांचे वेट लॉसचे रेकॉर्डिंग सेशननीच.
ज्या ऑलरेडी रेग्युलरला आणि ॲडव्हान्सला रेकॉर्डिंग सेशनला आहेत त्या तसंच कंटिन्यू वेट लॉस पण रेकॉर्डिंग सेशननीच करतात. त्याच्यामुळं वेळेचा प्रश्न राहत नाही की मला वेळेत बसत नाही आहे, मग मी काय करू. तुमच्याकडे ऑप्शन आहे सकाळी 5 ते 7 मध्ये तुम्ही 6 वाजता सकाळी जर तुम्ही केला सेशन रेकॉर्डिंगचा 6 ते 8 मध्ये फिक्स शेड्यूल ठेवायचं 21 दिवस. ज्यांना संध्याकाळी 5 ते 7 जमत नाही त्यांनी सकाळी 6 ते 8 मध्ये वर्कआउट करायचा रेकॉर्डिंग सेशन्स बघून. 10 वाजता 9 वाजता मी तुम्हाला लाईव्ह भेटते, 5 मिनिटात आपण बोलतो, अपडेट घेतो रोजचं तुमचं काय चाललंय ते. परत दुसऱ्या दिवशी अगेन सेम रुटीन. ओके. त्याच्यामुळं हा प्रश्न संपला की संध्याकाळी 5 ते 7 मला जमत नाही, मग मी काय करू. आपल्याकडं हे रेग्युलर चालू आहे, प्रत्येक सेशनला चालू आहे. जेवढे लाईव्ह आहे तेवढंच रेकॉर्डिंग आहे. लाईव्हला आत्ता जे बोलतोय आपण असं रेकॉर्डिंग होतंय आणि सेम हेच मी त्यांना पाठवते आपला सेशन संपला की, जे दुसऱ्या दिवशी उठल्यावर सकाळी मुली करतात. दुसऱ्या दिवशी सकाळचं यासाठी टायमिंग आहे की बाहेर देशातल्या मुलींचं व्यवस्थित मोजली होतं. आपण त्यांचं आणि आपलं टाइमलाईन खूप वेगळी असल्यामुळं सगळ्यांना व्यवस्थित मॅनेज होतं. ठीक आहे. सकाळी उठल्या उठल्या आता आपण संध्याकाळी 5 ते 7चं शेड्यूल बघणार आहोत, कारण लाईव्ह बॅच मी 5 ते 7 संध्याकाळी घेणार आहे. आपली 2 तास वेट लॉस सेशन 21 दिवस 2 तास असतो. उठल्या उठल्या तुम्हाला वजन काट्यावरती उभं राहून वजन करायचं आहे. प्रत्येक गोष्टीचा फोटो ग्रुपवर टाकायचा आहे. आपण ऑनलाईन करतोय सेशन. मला तुमचं माहिती पाहिजे शेड्यूल काय चाललंय. तर मी तुम्हाला चुकले, विसरले, काहीतरी चुकीचं होतंय तर माझ्या लक्षात येण्यासाठीचा एकमेव मार्ग काय आहे, तुमचे फोटो तुमचे अपडेट येणं ग्रुपवरती. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचा फोटो टाकायचा. उठल्या उठल्या वजन काट्यावरती उभं राहायचं, एक टायमिंग ठरवायचं. वॉशरूमवरनं आल्यानंतर का जायच्या आधी, आल्यानंतर शक्यतो पूर्ण पोट साफ झालं की वजन काट्यावर उभं राहायचं, वजनाचा फोटो पाठवायचा. त्याच्यानंतर लिंबू पाणी किंवा ग्रीन टी दोन्हीपैकी एक काहीतरी घ्यायचं आणि वॉकिंगला जायचं. मग घरातल्या तुमच्या काही गोष्टी असतील त्या करून वॉकिंग करायचं. वॉकिंग तुम्हाला 8:30 पर्यंतच करायचं आहे. 8:30च्या आधीपर्यंत संपवायचं आहे. ओके. साधारण आपण 10K स्टेप्स 10,000 स्टेप्स वॉकिंग करतो. म्हणजे तुम्हाला साधारण 1.25 तास 7-8 किलोमीटर वॉकिंग करायचंय. हळूहळू वाढवत न्यायचंय ते. आता मी आत्ता तर आपलं फिटनेस ग्रुप चालूच आहे, तिकडे मुली वॉकिंग करतायत. तुम्ही सुद्धा आत्ता सांगितलंय तुम्हाला जर प्रिपेअर आहात तुम्ही मला वेट लॉस करायचंय, उद्यापासूनच वॉकिंगला सुरुवात करायची. 1 किलोमीटर 2 किलोमीटर 3 किलोमीटर असं हळूहळू वाढवत न्यायचं. एकदम काहीही गडबड करायची नाही. आपोआप तुम्ही 1-1.25 तासाची सवय तुम्हाला लागून जाईल चालायची. याच्यातच तुमचं वजन किती कमी होईल बघा. माझ्यापर्यंत वेट लॉस पर्यंत पोहोचायची गरजच नाही तुम्ही जर असे 7-8 किलोमीटर चालले तरी. पण ठीक आहे, आपलं ध्येय काय फक्त वजन कमी करणं नाही, डिटॉक्सिशन आहे, शुद्धिक्रिया सगळ्या आपल्याला करायच्या आहेत. त्याच्यानंतर 8:30 ते 9 मध्ये आपण ब्रेकफास्ट करतो. ब्रेकफास्ट हा फक्त फळांचा असतो. 3 ते 4 प्रकारची फळं अर्धी अर्धी करून व्यवस्थित कट करून 15-20 मिनिटं शांतपणे ती फळं खायची. फळांचा ब्रेकफास्ट रोज कंपल्सरी. त्याच्यानंतर ब्रेकफास्ट संपल्यानंतर आपण साधारण 12 ते 1 मध्ये बरोबर आपले टायमिंग ठरलेले आहेत, त्याच्यापेक्षा वेगळी वेळ चालत नाही. 12 ते 1 मध्ये 1 तासामध्ये व्यवस्थित जेवण करायचंय. व्यवस्थित जेवण म्हणजे काय की पूर्ण ताट भरून. मग त्याच्यामध्ये काय काय येतं, एक ज्वारीची भाकरी, पालेभाजी, फळभाजी, मोठा बाऊल भरून मुगाची आमटी किंवा मुगाचं सांबर किंवा मुगाचं वरण. आपण फक्त मूग डाळ खातो 21 दिवस, बाकी कुठलीही डाळ खात नाही. त्याचं वरण सांबर आमटी जे काय ते करायचं. मोठा बाऊल भरून घ्यायचा, ज्वारीची भाकरी त्याच्यात चुरून खायची आहे आणि ह्या पालेभाज्या फळभाज्या तोंडी लावायच्या. प्रॉपर कोशिंबीर करायची, टोमॅटो गाजर काकडीची, आणि ती कोशिंबीर, मोठा ग्लास भरून ताक, एवढं सगळं व्यवस्थित ताटात वाढून घ्यायचं. याचे फोटो पाठवायचे, त्यामुळे मला कळतं तुमच्या पोटात काय चालू आहे. ते शांतपणे खायचं, जेवण करायचं. मग 1 वाजेपर्यंत तुमचं जेवण संपणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही 3 वाजता 3:30 4 वाजता ग्रीन टी घेऊ शकता. ग्रीन टी दिवसातून एकदा कंपल्सरी घ्यायचा. आणि त्याच्यानंतर आपण 5 वाजता भेटणार. मग 5 वाजता आपला वर्कआउट होतो. आत्ता जो वेट लॉस सेशनला आहे तो 70% वर्कआउट आपला ह्याला वेट लॉसच्या बॅचला असतो. 70 काय 80-90% म्हणू शकतो.
तो झाला की मग रोज अर्धा तास माझं असं लेक्चर असतं, असं गाईडलाईन असते, जे काय काय आपण अपडेट घेत असतो, कोणाचं काय आहे ते सगळं बोलणं, हे सगळं असतं 5 ते 7 मध्ये. 7 वाजता सेशन संपला की 7:30 पर्यंत तुमच्या पोटामध्ये सूप गेलं पाहिजे. सगळ्या भाज्यांचं सूप, फळभाज्या चालतात, ड्रमस्टिक, भोपळा, फ्लॉवर, पालक, टोमॅटो, गाजर, अशा सगळ्या भाज्या त्यांचं एक एक करूनचं रोज सूप घ्यायचं. पहिले 2 दिवस मुगाची खिचडी तुम्हाला अलाउड असते, नंतरनं मुगाची खिचडी नाही, फक्त सूप घ्यायचं. का संध्याकाळी फक्त सूप घ्यायचं? वजन कमी कधी होतं? संध्याकाळचं जेवण तुम्ही कमी खाल्लं आणि लवकर खाल्लं कीच वजन कमी होतं. तुम्ही प्रयोग करून बघा, आत्ता सुद्धा तुम्ही बघू शकता. तुम्ही संध्याकाळी 7 पर्यंत जेवण करा, एकच धान्य खा संध्याकाळी. 2 धान्य खायची गरज नाही. 2 धान्य म्हणजे काय? पोळी पण आणि भात पण. काहीच आवश्यकता नाहीये. संध्याकाळी जेवणानंतर आपण कुठं कष्ट करायला जातो का? नाही जात. मग कशासाठी आपण एवढं ताट भरून खातो संध्याकाळी? संध्याकाळी नाही, रात्री. आणि त्याच्यानंतर लगेच झोपायचं. पचतच नाही जेवण. होतं त्याचं चरबीमध्ये रूपांतर. आपण जेवण कशासाठी करतो? शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी, सगळ्या ऑर्गन्सला व्यवस्थित न्यूट्रिशन्स आणि विटॅमिन्स भरून निघण्यासाठी सगळे. चालले पाहिजेत ना ते ऑर्गन्स, त्यांना शक्ती ताकद पाहिजे ना. काय आपलं ध्येय काय आहे अन्न खाण्याचं? इतकं बेसिक आहे. ते विसरून माझ्या जिभेला काय आवडतंय, मला काय खाऊ वाटतंय, आपण त्याच्याकडे लक्ष देऊन हे सगळं असं होतं. त्यामुळे तुम्हाला जे काय खायचे ते दुपारी खात झाला. किती आवडीचं काही खायचंय ना, दुपारी खायचं. दिवसभर पचू देत ना ते शरीराला व्यवस्थित. संध्याकाळच्या जेवणाने पचनसंस्था खूप कमजोर होते. ती बिचारी थकून जाते आणि ती जेवण पचवायचं सोडून देते. पचनसंस्थेने, तुमच्या डायजेशन सिस्टीमने जेवण पचवायचं सोडून दिलं की तुमचं वजन वाढतं, तुम्हाला सगळ्या डेफिशियन्सीज येतात. मग त्या पचनसंस्थेला ताण पडणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे की नाही? तिला कमकुवत करायची का तिला मजबूत करायची? ती मजबूत कधी होईल? जेव्हा तुम्ही रात्रीला कमी हालचाल आहे, आपल्या शरीराला विश्रांतीची गरज आहे, झोपायची गरज आहे. मग पचनसंस्थेला पण झोपायची गरज आहे. तिला कामाला लावून आपण बाकी शरीराच्या ऑर्गन्सला झोप देतोय. तोच ऑर्गन वीक राहतोय, पचनसंस्था वीक राहते, तिला आरामच मिळत नाही. म्हणून 7 पर्यंत 7:30 मॅक्स जेवायचंय, संध्याकाळी एकच धान्य खायचंय. तुम्ही काय कष्ट करता का? खूप ताकदीची शक्तीची कामं करता का? आपण काय मजूर कामगार आहोत का? दगड उचलतो का? त्यांना खूप एनर्जीची गरज असते. मग त्यांनी 2 धान्य मस्त भरपूर मोठी पोळी भाकरी सोबत भात ताट भरून किंवा नॉनव्हेज जे काय ते खाल्लं तर ते त्यांच्या अंगी पण लागतं. कष्ट करणाऱ्या लोकांच्या अंगावर कधी चरबी दिसत नाही, कारण ते त्यांची वापरली जाते सगळी ऊर्जा, जेवढं खाल्लंय ते. आपलं का दिसतं, का राहते चरबी? कारण की आपलं वापर होत नाही. म्हणून संध्याकाळच्या जेवणात एकच धान्य खायचं. बेसिक गोष्टी आहेत. कधीतरी जेव्हा आपल्याकडे कार्यक्रम आहे, जे इव्हेंट आहे, बर्थडे आहे, पार्टी आहे, सणवार आहेत, त्यावेळेला ताट भरून अन्न काय हरकतच नाही खायला. कधीतरीच्या जेवणाने कधीच वजन वाढत नाही किंवा साईड इफेक्ट होत नाही. साईड इफेक्ट कधी होतो? रोज 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 तुम्ही हॅमरिंग करताय, रोज रोज पोटाला त्रास देताय, पचनसंस्थेला ताण देताय. ती सांगतीये ओरडून, पचत नाही पहा, जड होतं पोट आपलं, गच्च होतं. हे सगळं सांगणं असतं त्याचं की बाबा मला नाही झेपत आहे, मला नाही पचत आहे. आपण नाही लक्ष देत, आपण जिभेकडे लक्ष देतो. आत्ता मला काय वाटतंय, आत्ता मला काय खायचंय, बास. मग पुढे जाऊन ते जास्त गोष्टी वाढत जातात. तर ही बेसिक गोष्ट आहे. याचं ट्रेनिंग तुमचं 21 दिवस होतं. कळतंय हे काय सांगतेय मी? ह्याचं ट्रेनिंग तुम्हाला आत्ता किती झालं तरी तुम्ही किती दिवस टिकणार आहे तुमचं? बसले सगळे अंगत पंगत करून घरात की बसला तुम्ही पण? बसले सगळे 9:30ला की तुम्ही पण बसला 9:30ला? हे बदल कधी होणार आहेत? 21 दिवस मी तुमच्याकडनं हे सगळं करवून घेणार. मग जाऊन कुठे तुम्ही हे साच्यामध्ये बसणार आहे. कसं आहे ते कळते पण वळत नाही, असं असतं सगळ्यांना. मी जे सांगते ते तुम्हाला काही सगळ्या गोष्टी नवीन आहेत असं नाही. ह्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील, बघितल्या असतील, कुठूनही माहिती कळतेच. पण ॲक्च्युअली इम्प्लिमेंट किती करता? तर ते इम्प्लिमेंट करणं आपण हे 21 दिवसामध्ये त्याच्यावरती काम करतो. करवून घेते मी तुमच्याकडनं. आउटकम मिळणारच आहे. ओके. हे झालं आपलं शेड्यूल सोमवार ते गुरुवार उठल्यापासून झोपेपर्यंत. त्याच्यानंतर शुक्रवार, शनिवार, रविवार हे 3 दिवस आपण फणीर करतो. ऐकलंय तुम्ही? फणीर. फणीर म्हणजे काय? फ म्हणजे फलाहार, नी म्हणजे निराहार, र म्हणजे रसाहार.
फ नी र आहारशास्त्र आणि आयुर्वेदामध्ये ह्याला प्रचंड महत्व आहे. पूर्ण एक दिवस म्हणजे फलाहार, त्या दिवशी फक्त फळं खायची, 2 तासाने एक फळ, 2 तासाने एक फळ. ते आपण शुक्रवारी करणार. तुमचं वजन कुठं कमी होतं? तुम्हाला प्रश्न पडला असेल एवढं सगळं शिस्तीत खायचंय, ताट भरून जेवायचंय, तर वजन कधी कमी होतं? तुमचं वजन हे फक्त फणीरच्या 3 दिवसांमध्ये कमी होतं. त्यावेळेला आपण 0 कार्ब्स, काहीच कार्ब्स खात नाही, काहीच नाही, कुठलेच न्यूट्रिशन नाही, फक्त आपण विटॅमिन्स घेतो, एनर्जी घेतो फळांमधून. म्हणून मग तुम्हाला त्यावेळेला 3 दिवसामध्ये शरीराला वेळ मिळतो चरबी वितळवायला, जी काय स्टोअर झालेली आहे वगैरे सगळी, आणि डिटॉक्स सगळं पूर्ण साठलेलं सगळं जे काय आहे ते शरीरातलं सगळं निघायला लागतं. तुमची सूज उतरायला लागते शरीरावरची पूर्ण, एकदम चेहरा छोटा होतो. एक फक्त तुम्ही ते फणीर पहिलं आठवड्याचं केलं 3 दिवसाचं, की पूर्ण जॉ लाईन दिसायला लागते, कॉलर बोन दिसायला लागतात, सगळं सगळं आतून चेंजेस व्हायला लागतात बॉडीमध्ये. पहिल्या दिवशी फलाहार, दुसऱ्या दिवशी निराहार. निराहार म्हणजे काय? निंबू पाणी, 2-2 तासांनी लिंबू पाणी प्यायचं. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी रसाहार. रसाहार म्हणजे काय? सगळे ज्युसेस घ्यायचे. मग त्याच्यामध्ये पहिला ज्यूस येतो एबीसी ज्यूस. एबीसी ज्यूस म्हणजे काय? ॲपल, बीटरूट, कुकुंबर, त्याचा ज्यूस. मग त्याच्यानंतर मोसंबीचा ज्यूस, गाजर काकडीचा ज्यूस, असे सगळे 2-2 तासांनी एक एक ज्यूस, फळांचे आणि सॅलडचे ज्युसेस घ्यायचे. पण हे ह्या 3 दिवसामध्ये काय असेल ती खरी जादू होते. साधारण 1.5 ते 2.5 किलो, 3 किलोपर्यंत वजन तुमचं ह्या 3 दिवसामध्ये कमी होतं. सगळं ट्रान्सपरंट आहे. आता 21 दिवसांमध्ये 7 किलो वजन मी कमी होते जर म्हणतीये, तर ते कसं होतं? 21 दिवसांमध्ये 3 विकेंड येतात. 3 विकेंड म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार. 3 विकेंडमध्ये 3 फणीर करतो आपण. फणीर, फलाहार, रसाहार, निराहार. हे 3 विकेंडला 3 वेळा करतो. एका विकेंडला एका फणीरमध्ये आपलं साधारण 1.5 ते 2.5 किलो वजन कमी होतं. 1.5 ते 2.5 किलो का? तुमचं जेवढं वजन आहे त्याप्रमाणेच तुमची चरबी वितळणार आहे. एखाद्याच्या शरीरामध्ये जर जास्त चरबीच नसेल, म्हणजे तिचं वजन 60 ते 65 किलो पर्यंतच असेल, तर तिचं चरबी मीडियम आहे. उंचीच्या प्रमाणात तिला जेवढी चरबी एक्स्ट्राची आहे ती फक्त वितळणार. तेच तुमचं 70+ वेट आहे, तर तुमचं 2 किलोपर्यंत एका फणीरमध्ये कमी होऊ शकतं. तुमचं 80+ आहे तर तुमचं 2-2.5 किलोपर्यंत जाईल. 90+ असेल तर 3 किलो पण होतं. तर अशा प्रकारे 1.5 ते 2.5-3 किलोपर्यंत तुमचं वजन कमी होतं. मग एका फणीरमध्ये आपण 2 किलो आयडियल पकडूयात, तर 3 फणीरमध्ये किती होणार आहेत? 6 किलो. 2, 2, 2, 6 किलो झालं. आणि त्याच्यानंतर शेवटी आपलं विरेचन असतं. विरेचन ही एक प्रोसेस आहे, शुद्धिक्रिया आहे, जी शेवटच्या दिवशी आपण करतो. विरेचन म्हणजे काय? लूज मोशन्स. तुम्ही फक्त लिंबू पाणी पिता आणि लिंबू पाण्याने तुमचे लूज मोशन्स होतात. पण ते लूज मोशन्स असे नेहमीचे असतात तसे नसतात, फक्त पाण्याचे असतात. आणि त्याच्यासोबत तुमचं एक्स्ट्राचं जे काही शरीरामध्ये साचलेलं आहे सगळं फ्लश होतं. त्याच्यामध्ये तुमचं अजून वजन कमी होतं. झाले. आज 6 किलो आपण असे पकडले 3 फणीरमध्ये, 3 विकेंडमध्ये, आणि विरेचनामधलं 1 ते 1.5 किलो पकडूयात. जास्त पण होतं, पण 1-1.5 किलो पकडूयात. किती झालं? 7 ते 7.5 किलो ट्रान्सपरंट आहे, वजन कमी होतं. मग तुम्ही 90+ तुमचं जर वेट असेल तर 10 किलोपर्यंत, 9 किलोपर्यंत मुलींचं आरामात वजन कमी होतं. जेवढी तुमच्या शरीरात फॅट आहे तेवढ्या प्रमाणात तुमचं वजन कमी होतं. हे फिक्स आहे. ओके. तर हे अशा प्रकारचं शेड्यूल असणार आहे. याच्यामध्ये आपण तळलेले पदार्थ 21 दिवस खात नाही, नॉनव्हेज खात नाही, बेकरी प्रोडक्ट खात नाही, पोळी खात नाही, भात खात नाही. आणि एवढं सगळं न खाता फक्त आपल्या शरीराला काय गरजेचं आहे, आपल्याला विकनेस कसा येणार नाही याची काळजी घेऊनचं डाएट घेतो, की ज्याने तुम्हाला ऊर्जा पण राहिली पाहिजे आणि तुम्हाला वजन पण नाही वाढलं पाहिजे. ज्वारीची भाकरी याच्यासाठी आहे की ज्वारीची भाकरी वजन कमी करायला मदत करते. ज्वारीची भाकरी पचायला अत्यंत हलकी असते, त्याच्यामुळे आपण ज्वारीच्या भाकरीला प्रेफरन्स देतो वजन कमी करण्यासाठी. आणि बाकीच्या भाज्या आहेत, भाज्यांनी काही वजन वाढत नसतं. लेस ऑइली, चमचमीत मसाले बिसाले घालूनची नाही, साधी. ओके. तर असं आपलं शेड्यूल असणार आहे.
आता तुम्ही जाऊन विचार करा, की तुम्हाला हे करू शकणार आहे का? जमणार आहात का? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की मॅम मी कधी उपवास केला नाहीये. मी जर उपवास केला तर तो खाऊन पिऊन केलाय आणि हे डायरेक्ट 3 दिवस मला जमणार का? फक्त फळांवर मी कधी राहिले नाहीये, फक्त लिंबू पाण्यावर तर आयुष्यात कधी राहिले नाहीये. तर त्याची काळजी तुम्ही करू नका. आपण जे वमन विरेचन हे जे घेतो, त्या शुद्धिक्रिया ज्या घेतो, की ज्यानं तुमच्या पोटात एक्स्ट्राचं जे काही पित्त साठलेलं असतं, जे काही ॲसिडिक लेव्हल असते, ती आपण बॅलन्स करतो. ते सगळं रोजच्या रोज काढून टाकतो. त्याच्यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही. उलट तुम्हाला जर पित्ताचा, आम्लपित्ताचा, डोकेदुखीचा असा काही त्रास असेल, की जेवणाच्या वेळा तुमच्या बदलल्या की तुमचं डोकं चढतं, तुम्हाला पित्त होतं, आम्लपित्त म्हणजे जुनं पित्ताचा त्रास असेल अगदी खूप जुना, तरी तो सुद्धा समूळ नष्ट होतो. आयुष्यभरातला निघून जातो. परत कधीही तो होत नाही. इतकं आपण त्याच्यावरती डीप काम करतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला तो त्रासच झाला नाही, तर मग तुम्हाला काहीच अडचण नसायला पाहिजे हे पनीर करायला, फ्रूट डे करायला, निराहार करायला. मग राहते काय फक्त की तुमची इच्छाशक्ती, मानसिकता, की मी हे कधी कसं बिना जेवणाचं राहिले नाही आणि मग मी आता कशी काय राहू. तर त्यासाठी सगळ्या मुलींचा एकत्र टेम्पो खूप मदत करतो. सगळ्याच तुमच्यासारख्या करत असतात. सगळ्याचा एकमेकांसोबत एक ग्रुप छानपैकी ग्रुप टास्क होतो. आणि छानपैकी ते स्मूथली सगळ्या गोष्टी पुढे जातात. आहेत आपल्याकडे मुली आता ज्यांच्या तोंडावरती प्रश्नचिन्ह आहेत, एवढे भले मोठे मोठे की बापरे आता हे कसं करणार आहे आम्ही. तर त्यांच्यासाठी आपण थोडेसे मुलींचे फीडबॅक घेऊयात, की ते तुम्ही ऐकले की तुम्हाला असं लक्षात येईल की अरे ओके, म्हणजे हे काय अघोरी नाहीये, हे नॉर्मल आहे. आम्हीच पहिल्यांदा ऐकतोय, हे आमच्यासाठीच नवीन आहे. तर लेटेस्ट केलेलं कोण आहे? लेटेस्टला जरा जास्त एक्साइटमेंट असणार आहे. लेटेस्ट वेट लॉस केलेल्या कोण आहे तिथे? दुर्गा, बोला. कसा होता तुमचा अनुभव? हाय. मी तर गेल्या वेळी पहिल्यांदाच केलं होतं. इव्हन मला माहिती नव्हतं की मला जमेल असं. पण जो आपला ग्रुप असतो, त्या आणि गेल्या वेळेच्या मुली पण खूप छान होत्या. म्हणजे मे बी सगळ्याच असतात आणि त्यांच्यामुळे सगळ्यांमुळे ॲक्चुअली ते होऊन गेलं. आणि पहिलं जे हे झालं, पनीर झालं, ते मला फलाहारला काही नाही वाटलं. निराहार जरा टफ वाटला. पण त्याच्यानंतरचे जे 2 होते ते मला अगदी रेग्युलर डे जसा चालू असतो आपला, तसाच वाटला. फक्त पहिलं आपण ॲडजस्ट करायला पाहिजे फक्त पहिल्या पनीरला. नंतरचे दोन्ही पण पनीर फार छान एकदम स्मूथ गेले. काही वाटलंच नाही की मी पनीर करतीये किंवा काय. आणि जे माझं वेट लूज झालंय त्या 3 दिवसांमध्ये, म्हणजे खूपच छान झालं आणि माझा तर फेस फार चबी होता. आणि माझं ॲक्चुअली रेकॉर्डिंग होतं. तर ताईला माझं रोज बघणं होत नव्हतं. शेवटी तिने मला पाहिलं होतं, त्यावेळी तिने ओळखलंच नाही मला. म्हणजे इतकं स्वेलिंग वगैरे होतं, ते गेलं होतं. म्हणजे मला यावेळेस पण करायचंय. आता मी किती करेन. वेट लूज झालं ते सांगा ना, सगळ्यांना उत्सुकता ते ऐकायची आहे. माझं 7 केजी पर्यंत झालं माझं दूध. आणि म्हणजे इंचेस लॉस 0.5 किती कमी आहे झाले? फक्त. पण 7 केजी झालं माझं दूध. इंचेस लॉस आणि किती होतं झाले? काहीच वाटत नाही. इंचेस लॉस तर खूप झालेत. इव्हन माझा चेहराच इतका जास्त दिसत होता. तो इतका छोटूसा दिसायला लागला ना, सगळ्यात जास्त फरक तिथे वाटला मला. आणि मी खूप बरेच स्वेलिंग होतं दिवस झालं तुम्हाला माझं इकडे. गेनमुळे मी जीन्स वगैरे ना घालतच नव्हते. मला येतच नव्हत्या. आणि मी ठरवलं होतं, की नवीन नाही घ्यायच्या. ज्या जुन्या आहेत त्याच घालायच्यात मला. आणि त्या मला सगळ्या यायला लागल्यात. खूप भारी मस्त. वाटतंय मला. आणि आता येस. आणखी कमी करायचंय बघू आता. होईल अजून कमी. होईल, होईल, होईल. येस. येस, थँक यू दुर्गा. येस, येस. चला, अजून कोणी केलं होतं सांगा, बोला. कुठे गेल्या? बोला, दीप्ती बोला. दीप्ती कितवा आहे तुमचा? कितवा असेल तुमचा आता वेट लॉस? माझा 4था का 5वा आहे. विल पॉवर खूप लागते, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही आणि सेल्फ डिसिप्लिन लागतो आणि मॅम असतातच त्यामुळे आणि मुली, त्याच्यामुळे प्रश्न येत नाही. पण स्वतःला वेळ देणं हा जो कॉन्सेप्ट आहे ना, म्हणजे आपण जे म्हणतो शॉपिंग, मी टाईम, भिशी हे ते ह्याच्यापेक्षा हा टाईम खूप महत्वाचा आहे स्वतःला द्यायला आणि तो मॅममुळे दिला जातो आपल्याला. कारण का आपण असं आपल्या रुटीनमधनं ते काढू. आता मी तर हॉस्पिटॅलिटीमध्ये मी तर सारखी जेवणाच्या इथे असते. म्हणजे माझं तर शनिवार, रविवार
पनीर असतं आणि मी इथे पनीर करतीये आणि हे करतीये किंवा सगळं हे करतीये. सो तो जो कंट्रोल आहे, मेंटल कंट्रोल तो मॅमनी दिलेल्या डिरेक्शन्समुळे येतो. तर तुम्ही एकदा ठरवलं ना, की हे करायचं आणि हे आपल्यासाठी आहे. हे जेव्हा कळतं ना आपल्याला, तेव्हा ते आपण आरामात करतो. जसं त्या म्हणाल्या, की पहिलं पनीर जरा टफ जातं प्रत्येकाला. कारण का ती कन्सेप्ट आणि आपण ते मेंटली करू शकू. हे सगळं मेंटल गेम आहे. करू शकू ना. आपली शक्ती एवढी जबरदस्त आहे, जिथे आपण मुलं जन्माला घालतो, तिथेही आपली हे खूप जास्त आहे. फक्त आपण मनात आणणं गरजेचं आहे आणि मॅम जे सांगतील ते डोळे झाकून फॉलो करणं गरजेचं आहे. मी आता हे जे करत राहते ते मला मला हे कळलं माझ्या बॉडीला गट क्लीनिंग खूप गरजेचं आहे. म्हणजे माझं गट हेल्थ थोडं त्रासदायक होतं. पण आता 3-4 वर्ष झालं माझं इतकं छान झालंय, की राजा असं म्हणतात, की दगड पण पचला पाहिजे. त्यांचे तर डायलॉग पण पाठ झालेत आम्हाला. तसं ते केल्यामुळे आणि वर्षातनं एकदा मी करते हे. त्यामुळे मग कधी-कधी वाटलं तर 2दा करते. पण एकदा सुद्धा पुरतं कारण का तुम्ही कंटिन्यूअस पुढे तुमच्यावर आहे, की ते तुम्ही निभवलं पाहिजे. मॅम डायरेक्शन देणार आहेत. म्हणजे आम्ही जसं हॉर्स रायडिंगला घोड्यावर बसणं आमचं काम आहे आणि चालवणं. तसंच मॅम डायरेक्शन देतात, पण करणं आपल्या हातात, की बरोबर. सगळं होऊन जातं. येस, येस, येस. थँक यू सो मच दीप्ती. खूप सिन्सिअर स्टार स्टुडंट आहेत आपल्या ह्या सगळ्या. त्याच्यामुळे त्या सेटल झालेल्या आहेत. त्यांना म्हणजे सगळ्या सेशनसारखंच वेट लॉस सेशन पण त्या अडॉप्ट केलेलं आहे त्यांनी. आपल्याकडे खूप खूप आहेत मुली. नलिनी बोला. चला पटपट 5 मिनिटात बोलायचं आहे हां. चला सगळ्यांना 5-5 मिनिटं. चला इन्स्पायर करा, जरा मोटिवेट करा. तुम्ही सिनियर आहात आता. बोला. बापरे! इन्स्पायर तुमच्याकडूनच होणार मॅडम आम्ही, कितीही सिनियर झालं तरी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी 3 वेट लॉस सेशन केले. एक थोडंसं माझं मेडिकल इश्यूमुळे मला पूर्ण करता नाही आला. पण लास्ट इयर मी डिसेंबरला जॉइन झाले होते. त्या महिन्यातला आणि ह्या महिन्यातला फरक म्हणजे वेट लॉस सेशन तर आहेच त्यात. पण योगाचं जॉइन केल्यानंतरचा फरक सगळ्यात महत्त्वाचा. मला व्यवस्थित मांडी घालून बसता नव्हते येत. लास्ट डिसेंबरला. मी फक्त आधार शोधायची. खुर्ची कुठे आहे? सोफ्यावर कुठं बसता येईल? म्हणजे असं वरचेवर. आणि त्याच्या विरुद्ध या डिसेंबरला आहे, की पटकन खाली बसायचं, उठायचं. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे होऊन जातात. टोटल वेट लॉस माझा 12 केजी झाला वेट लॉस सेशनमध्ये. तिसरं वेट लॉस सेशन थोडंसं मला करता नाही आलं. माझे मेडिकल इश्यू आहे खूप. पण त्याच्यामध्ये 80% मेडिकल इश्यू माझे कव्हर झालेले आहेत. मी माझ्या पहिल्या वेट लॉस सेशन नंतर हे सांगितलं होतं. म्हणजे ज्या गोष्टीसाठी मी इतकी वर्षानुवर्षे ट्रीटमेंट घेत होते, इतक्या गोळ्या खात होते, स्टेरॉइड्स वगैरे, त्या सगळ्याला असं म्हणजे टाटा बाय-बाय झालेलं आहे. एकच गोळी आता सध्या खाते मी. बाकी माझं खूप म्हणजे खूप डोकं दुखायचं, तो त्रास कमी झाला. वेट लॉस सेशनमध्ये नाही म्हटलं तर दोन्ही सेशनचे मिळून माझे 6 इंच लॉस झालंय. 6 इंचेस. मस्त, मस्त. छान. थँक यू नलिनी. खरंच त्यांचा मेडिकल इश्यू आहे, हेल्थ इश्यू आहे, पण तो होता म्हणेल मी आता. कारण त्या आणि बऱ्यापैकी रिकव्हर झाल्या. अजून एक मॅडम, हे म्हणजे सेशन वजन कमी करणं वगैरे नाही. ते पहिल्यांदा जेव्हा झालं ना, पहिल्या 2 सेशनमध्ये माझं 12 किलो वजन कमी झालं होतं. तिसऱ्यांदा वेट लॉस सेशन करायचं कारण हे, की शरीरशुद्धी किंवा पंचकर्म हे मला मेडिकलमध्ये म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं. मग मी त्यांना सांगितलं, की मी ह्या अशा-अशा पद्धतीने केलं होतं. तिथे जाऊन मी 10 दिवस राहणार त्यांच्या स्टेशनला वगैरे, तर ते मला पॉसिबल नाहीये. मुली आहेत माझ्या 2. तर मग त्यांनी हे अलाऊ केलं. त्यानंतर मग मी मॅडमला बॅक टू बॅक सेशनला त्यांच्याच मदतीने मग मी मॅडमला विचारलं आणि बॅक टू बॅक सेशन केला. तर वजन ते तर कमी होणारच आहे. पहिल्या सेशनमध्ये होईल, दुसऱ्या सेशनमध्ये होईल. पण जे शरीरशुद्धी वगैरे होणार आहे ना, ती यामध्ये होणार आहे. इंच लॉस होणार आहे, शरीरशुद्धी होणार आहे. इतर ज्या गोष्टी आहेत, त्या आपल्या शरीरामध्ये जो बदल जाणवतो ना, ते म्हणजे कळेलच. आता आम्ही सगळे सांगतोयच तुम्हाला, पण 21 दिवसानंतरची जी म्हणतात ना, की अशी जादूची कांडी फिरते आपल्यावर. हां, तो प्रत्येकाचा आनंद म्हणजे खूप वेगळा आहे तो. तुम्ही आता आम्ही बोलतोय ते तुम्ही बोलाल त्या सेशनच्या नंतर. म्हणजे तुम्हालाही तेवढीच उत्सुकता असेल जेवढी आता म्हणजे आम्हाला आहे सांगताना. ह्या सगळ्या गोष्टी होतील. येस, येस. बरोबर सांगितलंय नलिनींनी. चला पटकन आता तनुजा बोला, सुप्रिया बोला, अजून कोण आहे? बोला पटकन 2-2 वाक्य तुमचे एक्सपिरियन्स शेअर करा मुलींना, म्हणजे
इन्स्पायर होतील किंवा थोडंसं त्या आता विचारात पडले असतील की बाबा हे आम्हाला जमेल का नाही जमेल काय, तर त्यासाठी. आणि मला पण कळायला पाहिजे की तुमचं आता सध्या काय चाललंय, ओके आहात का सगळ्यांचं. कुठे गेल्या तनुजा? ऍक्च्युली या. मॅम मला खूप खोकला झाला ओके ओके ओके, त्याच्या ठीक आहे ठीक आहे ठीक हम्म, आहे, नो प्रॉब्लेम, ठीक त्याच्यामुळे. आहे. येस येस, हरकत नाही. दीपाली बोला चला. ताई मी दीपाली बोलतेय. ऍक्च्युली मला सांगायचं होतं की मी ना जून 2024 क्लास जॉईन केलाय. तर मला केदारनाथला चालत जायचं होतं ऍक्च्युली. म्हणून मी क्लास तर मला लावायचाच होता. पण माझं टायमिंग मॅच होत नव्हतं. पण मग मी क्लास लावला आणि आता मी ह्या रिसेंटली मे मध्ये केदारनाथ चालत गेले आणि चालत आले क्लासमुळं. आणि खूप म्हणजे इतकं म्हणजे माझं वजन खूप असं कमी नाही झालेलं आहे. म्हणजे तसं माझी हाईट पण आहे त्याच्यामुळं वजन पण आहे माझं तसं हाईटच्या ह्याच्यानुसार. पण मी चढले अख्खं केदारनाथ मस्त. चालत आणि म्हणजे इतरांना आश्चर्य वाटलं की मी कशी काय चढले. 22 किलोमीटर चालले मी केदारनाथ अख्खं आणि उतरले पण. क्या बात आहे, ग्रेट. आणि आणि ऍक्च्युली आता हा वेट लॉस सेशन आहे ना मी करणार आहे. पण मी जॉब करते तर माझं सिटिंगच म्हणजे काम आहे. तर मी आता आता तुम्ही जे सांगितलं ना टायमिंग त्याच्यात थोडा अर्धा तास इकडं तिकडं फक्त मला म्हणजे जमेल हे करायला खाणं वगैरे सगळं. ठीक आहे, ते आपण शेड्यूल तर बसूयात तसं तुमचं. चालेल ना? हा हा आपण चालेल. बसूयात. पहा, जे पण काही करू ना तर ते तुम्हाला 21 डेज साठीचं फिक्स करावं लागेल. कारण बाकीच्या आपल्या बरं. सगळ्या वेळा फिक्स आहेत, त्याच्यामुळं फार चेंजेस करता ओके. येत नाही. तर चालेल ना. तुमच्या अकॉर्डिंगली आपण जसं सूट होतंय त्याच्यामध्ये एकदा सेट केलं की पुढचे हं. 21 दिवस तुम्हाला ते तसंच शेड्यूल ठेवावं लागणार आहे. बरं. आणि ओके. सगळं म्हणजे हे सगळं कंट्रोल स्वतःकडे घ्यायचंय. म्हणजे सगळ्या गोष्टी आपण स्वतः नियंत्रणात आणून करायच्या आहेत. असं सोडून हं. द्यायचं नाही, होईल तेव्हा, मग आज नाही झालं उद्या ही गोष्ट करत बसले, त्याच्यात वेळ गेला, त्यात बिझी झाले, असली कारणं चालत नाहीत. याच्यासाठी आधी तुम्हाला बरोबर. मी इथं आत्ता सध्या प्रिपेअर करते आहे. समजते तुम्हाला? हे जास्त हो. सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यांसाठीच सांगते मी, की तुमचं आधी माइंडसेट याच्यासाठी होणं गरजेचं आहे, की मला 21 दिवस स्वतःला प्रायोरिटीवरती देऊन हे सगळं करायचं आहे. मग माझ्यातली जादू सगळ्यांना दिसेल. माझ्यात झालेले बदल दिसतील, माझ्यात झालेले चेंजेस दिसतील. पण ते चेंजेस दिसण्यासाठी तुम्हाला असं शेड्यूल असणार आहे. तर आता कोण कोण करणार आहात मला सांगा. लगेच आत्ताच आपण लिस्ट करणार आहोत. कारण मी नेहमी म्हणजे आता मागच्या पण सेशनला सांगते, आपण आता रेकॉर्डिंग सेशन असल्यामुळे आता ते राहिलेलं नाहीये, की अल्टरनेट मंथ फिक्स घ्यायचं. मुली वरचेवर करतच आहेत सेशन. रेकॉर्डिंगमुळं खूपच स्मूथली झालेलं आहे. तर त्याच्यामुळे आता आपले 10+ काउंट असेल तरच आपण फक्त वेट लॉस सेशन घेतो. अदरवाईज 10+ होण्यासाठी वेट करतो. तर त्याच्यामुळे आत्ता होत आहेत का तेवढे मला पाहू द्यात, तर आपण पुढं कंटिन्यूचा विचार करूयात. तर कोण कोण करणार आहे? मॅम टेंटेटिव्ह डेट्स काय असतील आपले? डेट आपला 2 फेब्रुवारी असणार आहे. 2 2 का? फेब्रुवारी ते 22. कारण आपला हा महिना फेब्रुवारीचा छोटा आहे, त्यामुळे आपल्याला पहिल्याच आठवड्यात सुरू करावं लागणार आहे. सोमवार येतो आहे 2 फेब्रुवारीला, तर आपलं शेड्यूल बरोबर बसेल. तर हँड रेज करा, कोण कोण करणार आहात तुम्ही, म्हणजे मला एक्झॅक्ट काउंट कळेल. अर्थात आता हे मला ग्रुपवरती पण तुम्हाला टाकायचं आहे, कारण की ज्या ऑलरेडी सेशन्स करतायत आधीच्या त्यांनी आजचा अटेंड नाही केलेला आहे. ते काय डायरेक्ट एनरोल करून टाकतात. ओके. दुर्गा, नलिनी, दीप्ती, रेणुका, हर्षदा, यशस्वी, शोभा. ठीक आहे. आता 8 जणी आत्ता दिसत आहेत. होतील मे बी 10 होतील. कशासाठी 10 काउंट हवा आहे, की तुमचा टेम्पो मेंटेन राहण्यासाठी. हा ग्रुप प्रॉपर हे ग्रुप टास्क आहे, किंवा एक ग्रुपची एनर्जी तयार होते. एक तुम्ही एकमेकांना एक बूस्ट करत राहता. शेवटी तुम्हाला असं वाटेल नाहीतर की मी एकटीच करते का. तिथं तर दर दिवशी 10 ताटं आली, प्रत्येकीचे 10 ग्लास आले ज्यूसचे, की मग ती युनिटी तयार होते. आणि मग त्या सगळ्यांच्या तुमच्या ऊर्जेने, की अरे मी एकटी नाही करत आहे, किंवा मी एकटीच हे नाही होते, सगळ्याच करतायत, सगळ्यांनाच थोडंफार ॲडजस्ट करावंच लागतंय. काहीतरी नवीन गोष्टी घडत असतात. आता काही अनप्रेडिक्टेबल काही गोष्टी असतात आपल्या, की काहीतरी कोणतरी गेस्ट आले, काहीतरी झालं, इकडे जावं लागलं, कसं मॅनेज केलं.
की त्याच्यातनं आपल्याला शिकायला मिळतं, समजतं की अरे हां, होतंय, जाईल. मग एकमेकांच्या नादामुळे 21 दिवस कुठे निघून जातात हे कळत पण नाही. त्यामुळे टेम्पो मेंटेन करण्यासाठी आपल्याला तेवढा काउंट असायलाच पाहिजे. ओके, ठीक आहे. आत्ता झालेले आहेत 10, ऑलरेडी 10 झालेले आहेत. तर तुम्ही आता तुमच्या आपापल्या ग्रुपवरती लिस्ट तयार करून त्याच्यामध्ये हे करा. नाव ॲड करा. मॅम पण करणार आहेत ना. रोहिणी पण करणार आहेत ना? हां, त्यांनी तर दिलंय ग्रुपमध्ये नाव. तेच सांगते ते काही काहींनी नाही, आपल्या ज्या रेग्युलर करतायत वेट लॉस, त्यांना ॲड नाही झालेले आज. तर होतील. नाही सायली येस. कमी 2 मिनिटं. हां, आत्ताशी आल्या ॲक्चुअली तुम्ही, बोला. माझी तुमच्या तयारी नाहीये खरं तर हे करायची. कारण की ते पनीर जे तू 3 दिवस म्हणालीस, ते मला माहीत नाही इथं मला जर्मनीमध्ये राहून ते शक्य होईल का? पण आता ते ग्रुप ॲक्टिव्हिटीचा सब्जेक्ट निघाला म्हणून म्हटलं की आपलं मत मांडावं. की आता मी 1 वर्ष झालं म्हणजे बाकीच्यांना सांगण्यासाठी की मी सायली बरोबर म्हणजे हे योग करतीये नीती नियमाने आणि माझं टायमिंग ॲडजस्ट होत नाही. त्याच्यामुळे मी ऑनलाईनच घेते, सगळे रेकॉर्डेड करते. फक्त ही जी ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे, तेव्हा मी जेव्हा व्हिडिओ ऑन करते, तेव्हा मला बाकीच्या सगळ्या मुली दिसत असतात करताना. आणि मग तेव्हा एक फिलिंग असतं की नाही, मी एकटी करत नाहीये, बाकीच्या आहेत. सायली सांगते ते व्यवस्थित फॉलो करायचे. सगळं व्यवस्थित होणार आणि माझा एक्सपिरियन्स खरंच चांगला आहे. आणि बघूया इन फ्युचर माझी तयारी होईल. मी तयारी करतीये हे वेट लॉस करायची, पण बघूया इन फ्युचर होईल. येस, थँक यू. येस. आता खूपच हाय पीकवरती तुमचा विंटर. त्याच्यामुळे थोडंसं पहा, जसं जमेल तसं करा. काही गडबड नाही. येस, येस. थँक यू. येस, येस, येस. वेलकम सुप्रिया. पहा, तुम्हाला ही गोष्ट शिकण्यासारखी आहे की जर बाहेर देशातून प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुली जर करतात वेट लॉस, तर तुम्हाला तर काहीच ॲडजस्टमेंट करायचं नाहीये. त्यांना वेळेचे ॲडजस्टमेंट करायचे, अन्नाची ॲडजस्टमेंट करायची, तिथल्या टेम्परेचरची ॲडजस्टमेंट करायची. आपलं इथल्या वातावरणानुसार मी डिझाईन केलेला आहे आपला वेट लॉस सेशन, जो काही प्रोग्राम आहे तो. या सगळ्याशी ते ॲडजस्ट करून जर वजन कमी करतात, तर ती इच्छाशक्ती ती किती जास्त आहे, विल पॉवर, ते बघा तुम्ही. आपला एकही वेट लॉस आत्तापर्यंत असं झालं नाही की बाहेर देशातल्या मुली नाही आहेत त्याच्यामध्ये. तिथून त्या मुली करतात, त्या एकही दिवस दांडी मारत नाहीत. प्रचंड सिन्सिअरिटी मुलींकडून दिसते मला बाहेर देशातल्या, खूप जास्त. असं होतच नाही, म्हणजे प्रत्येक दर सेशनला कोण ना कोणतरी 1-2 असतातच बाहेर देशातल्या, की तुम्हाला शिकण्यासारखं आहे की अरे त्या तिथून घेतात, तिथून त्यांना महत्त्व आहे ह्या सगळ्या गोष्टींचं. आणि का महत्त्व आहे? कारण सगळं असं इझिली अवेलेबल नाहीये. आपल्या इथं सगळं आपल्याला असं सहज दिसतं, त्यामुळं ॲक्च्युली आपण पोहोचत तर नाहीच कुठल्या गोष्टीपर्यंत, पण सवयीचं होऊन गेलेलं आहे. त्यामुळे विशेष काही वाटत नाही त्याच्यामध्ये. आणि खरंच त्या 7-7, 8-8 किलो मुली व्यवस्थित वजन कमी करतात, जे की त्यांच्याकडे काहीच मॅच होत नाही. फळं मिळत नाहीत, भाज्या मिळत नाहीत, मी जे सांगते त्या. भाकरीचं पीठ त्यांना मॅनेज करावं लागतंय. किती गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात. तिथलं टेम्परेचर वेगळं, त्यामुळे भुका वेगळ्या लागतायत. शरीराला वेगळी एनर्जीची गरज असते. हे सगळं मॅनेज करायचं म्हणजे पहा बरं. -डिग्रीमधलं तिथलं टेम्परेचर आहे आता. म्हणजे मला तर फार कौतुक वाटतं मुलींचं, आणि असं वाटतं की अरे आपण शिकायला पाहिजे या गोष्टी. की टाईम झोन इतका वेगळा असतो. मी जे संध्याकाळी घेते ते हे सकाळी करतात. कधी-कधी रात्री 10ला करतात. 4.5 तास, 5 तासाचं डिफरन्स असेल तर. तर हे फार म्हणजे इतकं सगळं हे शिकण्यासारखं आहे. याच्यातनंच आपण मोटिव्हेट होतो. याच्यातनंच आपण इन्स्पायर होतो, की अरे ते करू शकतात तर मी का नाही करू शकत. मग माझ्यासाठी तर काही बाकी तसल्या काही ॲडजस्टमेंटच नाहीयेत. मला माझ्या स्वतःचंच फक्त शेड्यूल करायचंय नीट, आणि त्याच्यामध्ये स्वतःला फिट करायचंय. मी एवढं करू शकतो ना आपण. शेवटी बदल कुणाच्यात दिसणार आहे? तुमच्या स्वतःमध्ये. तुम्ही हे करताय कोणासाठी? स्वतःसाठी करताय. त्याच्यामुळं सगळ्यांनी मला सपोर्ट करावा, सगळ्यांनी माझ्यासाठी रस्ता तयार करावा, मग मी त्या रस्त्याने जाईल, ही अपेक्षाच चुकीची आहे. एवढ्या अपेक्षा केल्या तर मग तुमचा अपेक्षाभंग कुठे पण होईल, तर तुमचा कशानेही मूड जाईल. त्यापेक्षा आधी स्वतःलाच तयार करायचं की हे मी माझ्या स्वतःच्या शरीरासाठी करते, मला चांगलं दिसायचंय, माझे ऑर्गन्स चांगले करायचेत, मला कुठलेही आजार नकोयत, मला मस्त माझी स्किन पाहिजे. जे सुरुवातीला सांगितले ते सगळे तुमचे वैयक्तिक तुमच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीचे फायदे आहेत, आणि त्याच्यासाठी तुम्ही करणार आहात. मग तुम्हाला ते वातावरण निर्मिती तशी करायची आहे की हे सगळं सपोर्टिव्ह तुम्हाला राहावं म्हणून बाकीच्या गोष्टी. ठीक आहे. तर यासाठी तुम्ही प्रिपेअर असाल, तर त्यासाठी नसाल तरी व्हा. आता तुम्ही काय बदल कराल जर तुम्हाला खरंच वेट लॉस सेशन करायचं आहे? तर सगळ्यात पहिला की तुम्ही भाकरी खायला सुरुवात करा ज्वारीची संध्याकाळी. वॉकिंग सुरू करा. रोजचं 2-3 किलोमीटर वॉकिंग करा. हळूहळू वाढवत न्या.
मग तर तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही. कळालं? या 2-3 गोष्टी फक्त ऍडजस्ट करायच्या आहेत. चला, मी बाकी सगळं सांगितलेलं आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. नाहीतर आपण थांबूयात. मॅम हम्म. ऐका ना, मला हा सेशन करायचा आहे. फक्त एवढंच आहे की जो फर्स्ट सॅटर्डे ना 7 तारखेला, तर माझ्या स्कूलचं कॉन्सर्ट आहे आणि मी ते फुल डे माझा ऑडिटोरियम मध्ये असणार आहे. तर काय फक्त तिथं मला थोडं हेल्प करा. बाकी आय एम रेडी फॉर फणीर त्या दिवशी करू नका. मग मी फनीर आधी केलं वेनसडे, थर्सडे, फ्रायडे तर चालेल ना? आपण करतो तसं. जेव्हा तुमचे हं. पिरियड्स येतात, मेन्स्ट्रुअल सायकल कोणाची मध्ये आधी येते, मग सगळं फणीरच्या डेज बदलून जातात ना. कारण आपण हां. पिरियड्स मध्ये फ्रूट डे करतो. जर असं वर्कआउट नाही मंडे, करायचं. ट्यूसडे मी नॉर्मल आपलं करून वेनसडे पासून फनीर हम्म, चालू हम्म. है मी ना? फक्त तसं. फक्त पहिला फणीर आपला आपण सगळ्यांचा एकत्र करण्याचा प्रयत्न करतो, कारण जे पहिल्यांदा करणार आहेत त्यांना खरं. थोडस टेम्पो मेंटेन होण्यासाठी किंवा ते प्रिपेअर होण्यासाठी. बाकीचे नंतरची फणीर हे ज्याच्या त्याच्या वेळेनुसार ज्याला जसे जमतात तसे करतो, कारण की पिरियड्स मध्ये कोणाचे आले तर मग ते बॅक टू बॅक नको व्हायला, मग ती एखादा हां. दिवस गॅप घेते, असं होतं. ओके, ठीक आहे. मग मी तसं करेल. चालेल. येस, चालेल. ओके, चला थांबूयात आपण. काय विचारायचंय का विचारा, अदरवाईज आपण थांबणार आहोत. आता याच्यानंतर ना डायरेक्ट तुमची ऍडमिशन एनरोल झाली, प्रोसेस झाली कीच आपलं ज्यांनी ऍडमिशन एनरोल केलेली आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांच्यासाठीचं प्रिपरेशन सेशन घेतो आपण 8 दिवस आधी. म्हणजे 2 तारखेला जर आपलं हे आहे, सुरुवात करतोय आपण, तर साधारण 25-26 जानेवारीच्या आसपास आपण परत प्रिपरेशन सेशन घेणार, ज्याच्यामध्ये तुमचं सगळं परत एकदा मी शेड्यूल रिमाइंड करणार, कुठल्या फळं कुठले भाजी स्पेसिफिक सांगणार, खायचे घ्यायचे काय करायचंय हे सगळं त्यावेळेला परत एकदा रिमाइंड करणार, परत एकदा नीटनेटकं सांगणार. आणि बाकीचे मेंटेनन्स साठी सांगणार, मेजरमेंट्स कुठले घ्यायचे त्याच्याबद्दल गाईडलाईन देणार, बिफोर आफ्टरचे तुम्हाला मेजरमेंट्स घ्यायचे हे सगळं त्यावेळेला सांगेल. आणि परत एकदा तुम्हाला 8 दिवसाची वेळ देईल. भाकरी खायला सुरुवात केली नसेल तर तेव्हा करा, वॉकिंग सुरू केलं नसेल तर वॉकिंग सुरू करायचे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं ह्या सगळ्यामध्ये, जे फेब्रुवारीसाठी ऍडमिशन एनरोल वेट लॉसला करण्यासाठी विचार करतायत किंवा पुढे जाऊन सुद्धा तुम्हाला जर वेट लॉस करायचा आहे, तर तुम्ही ब्लड टेस्ट करायच्या आहेत, कंपल्सरी ब्लड टेस्ट करायच्या आहेत. मागच्या 6 महिन्यामध्ये जर तुम्ही ब्लड टेस्ट केल्या नसतील, कॅल्शियम, आयर्न, B12 आणि D3, विटॅमिन डी सगळ्यात महत्त्वाचं, विटॅमिन डी सगळ्यात महत्त्वाचं, या 4 टेस्ट जर केल्या नसतील मागच्या 6 महिन्यामध्ये, तर पहिल्यांदा त्या आज उद्या परवा मध्येच तुमच्या टेस्ट झाल्याच पाहिजेत. त्याच्याशिवाय तुमच्या शरीरामध्ये, बॉडीमध्ये किती न्यूट्रिशन्स आहेत, डेफिशियन्सी कशाची आहे नाही आहे, तुमची हाडं किती मजबूत आहेत, हे सगळं कळण्याचा एकमेव मार्ग आहे. जर काही कमी असेल तर सप्लिमेंट सुरू करून तुम्हाला आधी बॉडी तुमची बॅलन्स करावी लागेल, तंदुरुस्त करावी लागेल. आजारी कमकुवत शरीरावरती आपण प्रयोग करू शकत नाही, वेट लॉस करू शकत नाही. तुमचं शरीर मजबूत पाहिजे, हेल्दी पाहिजे, तर आपण जे काही करू त्याचा तुम्हाला 0 साईड इफेक्ट होणार आहे, तुम्हाला त्रास होणार नाही. जर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची मात्रा कमी असेल, विटॅमिन डी कमी असेल, हिमोग्लोबिन कमी असेल, 100% वेट लॉसमध्ये त्रास होतो. खूप केसेस आपल्याकडे सुरुवातीला झालेल्या आहेत. मणक्याचे आजार होतात, स्पॉन्डिलायसिस होतो, दुखणी वाढतात, कारण त्यावेळेला आपण डाएटवरती असतो. त्यामुळे मी कंपल्सरी हे केलेलं आहे. तुमचे रिपोर्ट्स बघितल्याशिवाय मी ऍडमिशन देत नाही. एकतर मागच्या 6 महिन्याचे रिपोर्ट्स दाखवा किंवा आत्ता नवीन केलेले दाखवा. त्याच्यामध्ये जर तुमची डेफिशियन्सी असेल, सप्लिमेंट्स लगेच सुरू करायचे, घेऊन टाकायचे, आणि मग तुमची बॉडी हे व्यवस्थित रेडी आहे वेट लॉस करण्यासाठी. वेट लॉस प्रोग्राम सगळा झेलू शकेल एवढी कॅपेबल आहे, तर तुम्ही वेट लॉस करायचा आहे. ओके. आणि हे मी म्हणेल प्रत्येक स्त्रीसाठी गरजेचे. प्रत्येक वेट लॉस एक निमित्त आहे, पण त्या निमित्तानेच तुमच्या शरीरामध्ये तुमचं सगळे ऑर्गन्स नीटनेटके चालू आहेत ना, त्यांची कुवत किती आहे हे कळण्याचा एकमेव मार्ग तोच आहे. नाहीतर तुम्हाला काय माहिती आतमध्ये तुमचं हाडाची तुमची किती आहे लेवल, किती हेल्दी आहेत, मसल्स तुमचे स्नायू जे काय ते सगळे कसे हेल्दी आहेत काय कसे कळणार, काय मार्ग आहे दुसरा. त्यामुळे कंपल्सरी टेस्ट करायच्या आहेत.
ग्रुपवरती रिपोर्ट्स पाठवायचे आहेत. तुमच्या स्वतःच्या फॅमिली डॉक्टर असला ते दाखवायचे आहेत. मला दाखवून प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, मी डॉक्टर नाही. रिपोर्ट्स काढले की फॅमिली डॉक्टरला दाखवायचे, ते सप्लिमेंट सुचवतील ते सप्लिमेंट्स घ्यायला सुरुवात करायची. ग्रुपवरती अपडेट द्यायचे की मी टेस्ट केले, ही अशा अशा टेस्ट आल्यात, डॉक्टरांनी हे सप्लिमेंट सुचवलेत, मी सुरू केलेत किंवा करतेय. ओके, तुमची काळजी तुम्ही स्वतः घ्यायची. मी कंपल्सरी केले, पण कोणासाठी केलंय? तुमच्या हेल्थसाठी केलंय हे, की तुम्हाला साईड इफेक्ट नको आहेत म्हणून. ठीक आहे, त्यामुळे जेवढ्या काही करणार आहेत आणि ज्यांना पुढे जाऊन 2-3 महिन्यात करायचा आहे वेट लॉस, तर तुम्ही कशाला सफर होताय? तुम्ही आधीच तुमची बॉडी हेल्दी करून घ्या ना. साधारण 8-9 महिन्यांपर्यंत ते ब्लड टेस्ट चालतात, वर्षातून एकदा करायचेच असतात. ओके, ठीक आहे. काही विचारायचे का तुम्हाला? अदरवाईज आता आपण थांबतोय. मॅम 5 ते 7 आपण जे भेटतो तर मग त्याच्यामध्ये सलग 2 तास एक्सरसाइज असते का? सलग नाही, 1.5 तास असते आणि अर्धा तासाचं सेशन असतं, माझं लेक्चर असतं. ओके. आणि दुसरा प्रश्न असा की दुपारच्या जेवणामध्ये 1 चमचा तूप चालतं का? जर कोणी रोज खात असेल तर? नाही काहीच चालत? चालत नाही, शून्य. ओके. मी ओके. जेवढं सांगितलंय तेवढंच आहे. वरनं 1 कण पण शेंगदाण्याचा दाणा सुद्धा चालत नाही. ओके. थँक यू. 21 दिवसांनी काही फरक पडत नाही. 21 दिवसानंतर परत सगळं खावा. ओके. येस. ओके, चला थांबूयात आपण. अजून काय विचारायचे कोणाला? ताई, मी आता ना ॲडव्हान्ससाठी ॲडमिशन नाही घेतलं या महिन्यात. मी फार माझं जरा शेड्यूल बिझी होतं म्हणून. पण मी सूर्यनमस्कार करते कंपल्सरी. 51 सूर्यनमस्कार घालतीये. जठर तर मी परिवर्तन ग्रुप पण पाहिजे. नाही म्हणजे मी जठर तुम्ही परिवर्तन रेकॉर्डिंग सेशन घ्या. हां, मी तेव्हा घेणार आहे. मी आत्ताचं नाही सांगते नाही की मी नाही आत्ता नाही, आत्ता ॲडव्हान्सला रेकॉर्डिंग सेशन घ्या, त्याच्याशिवाय ते नाही होणार आहे. मी देतच नाही ॲडमिशन अशी गॅपने. आत्ताच मी वेट लॉस केलं ना आणि मला थोडंसं माहितीये मला, आहे हां, लक्षात माझ्या. एक तर बॅक टू बॅक मी देत नाहीये. तुम्हाला बॅक टू बॅक करायचं आहे, तर मग हां, कमीत कमी तुम्ही चालेल. ॲडव्हान्स बॅच केली पाहिजे. बरं, मी घेते मग ॲडमिशन कारण मला हां. थोडंसं वेळेचा इश्यू होता म्हणून मी 51 तुम्ही जेव्हा सूर्यनमस्कार कधी करते करताय रोज. त्यावेळेला तुम्हाला जठर परिवर्तन आणि सूर्यनमस्कार केलेच पाहिजेत. आणि आणि मी कसं माझं आहे केलं तर की चालेल एकाला का? करायचं आणि एकाला नाही असं मी रूल नाही ब्रेक करू शकत. नाही, नाही. ठीक इथं आहे. सगळ्या चालेल, मुली चालेल. नो आहेत. प्रॉब्लेम. सो मला हो, समजून चालेल. घ्या, की असं बरं, बरं. नको चालेल. मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतं ना. नाही, नाही. करते मग घेते मी ॲडमिशन. हां, ओके. मग फक्त तेवढंच करीन सूर्यनमस्कार आणि जठर परिवर्तन. हां, तुम्हाला तर माहिती ओके. आहे आता की चालेल. काय आपल्याला ते हो, चालेल. सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. ओके. चालेल, चालेल. येस, ठीक आहे. चालेल. ओके, थांबूयात आपण. चला, अच्छा. बाय. ग्रुपवरती तुमचे जे काय ते सगळे बाकीचे अपडेट देत राहा. ओके. बाय. येस, बाय. गुड नाईट.